बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा विचार असेल का मी सुकन्या समृद्धीचा अकाउंट माझ्या मुलीचं ओपन करू का, आणि किंवा बऱ्याच लोकांनी ते अकाउंट ओपन सुद्धा केलं असेल. पण मित्रांनो, तर आज आपण जरा सविस्तर चर्चा करणार आहोत का हे सुकन्या समृद्धी अकाउंट जे आहे त्या अकाउंटनं खरंच आपल्याला समृद्धी येते का. आणि मित्रांनो, आता ते आपण जे आहे ना ते आपण म्हणजे डायरेक्ट आपण व्यवहाराच्या दृष्टीनं आपण संपूर्ण चर्चा करून ते आपण सिद्ध करणार आहोत. आता एकंदरीत बघा मित्रांनो, हे काय असतं तर हे सुकन्या समृद्धी अकाउंट म्हणजे जर तुमची मुलगी जन्माला आली, ती मुलगी जन्माला आल्यानंतर तुम्ही वयाच्या 10व्या वर्षापर्यंत तिचं सुकन्या समृद्धी अकाउंट ओपन करू शकता. आणि नंतर त्या अकाउंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मॅक्झिमम किती 15 वर्ष पैसे भरू शकता. आणि नंतर ते जे अकाउंट आहे ते अकाउंटची मॅच्युरिटी जी आहे त्या मुलीच्या जे काय वय आहे ते वय 21 वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते पैसे काढता येत नाही. आणि मध्ये फक्त वयाच्या साधारणतः 18व्या वर्षी 50% रक्कम काढता येते. तर हे असे मित्रांनो ह्याच्यामध्ये साधारण नियम आहेत. आता मित्रांनो बघा, आता एकंदरीत आपण काय बघितलं का म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त 15 वर्षे म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला 15 वर्षे पैसे भरता येतात. म्हणजे झाला तो एक मुद्दा. पर दुसरा मुद्दा असा आहे का वर्षातून एकदा का होईना पैसे भरावेच लागतात. आणि जास्तीत जास्त आपण म्हणजे एका आर्थिक वर्षात आपण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये भरू शकतो. आता हे असे काही साधारणतः नियम आहेत. आता एखाद्याने जर समजा मुलीचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर लगेच त्याने सुकन्या समृद्धी अकाउंट ओपन केलं तर तो काय करू शकणार, तो फक्त वयाच्या 15व्या वर्षापर्यंत पैसे भरणार. आणि ते पैसे त्याला भेटणार कधी, पैसे त्याला भेटणार 21व्या वर्षी पैसे भेटणार. म्हणजे त्याला जवळजवळ एकंदरीत म्हणजे त्याला जवळजवळ 6 वर्ष थांबावं लागणार. आता समजा एखाद्याने जर वयाच्या साधारणतः 10व्या वर्षी अकाउंट ओपन केलं तर त्याच्यामध्ये अशी पण अट आहे का फार तर वय वर्ष किती 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत पैसे भरू शकतात. म्हणजे तो फक्त 8च वर्ष पैसे भरू शकतो. आता तर हा मित्रांनो असा ह्या याच्यामध्ये अकाउंटमध्ये आणि ह्या अकाउंटच्या नियमासंदर्भामध्ये बराच मोठा गोंधळ आहे. आणि पण मित्रांनो असं आहे का साधं सरळ आहे का ह्या योजनेसाठी मुलीच्या वयाचं जे आहे वय 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत लॉक इन पिरियड असतो. म्हणजे आपल्याला मध्ये फार खूप गरज पडली तरी आपल्याला पैसे काढता येत नाहीत. आता मग त्याला पर्याय काय आहे. आता मित्रांनो त्याला उत्तम पर्याय आहे का तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP करा. मित्रांनो हा त्याला साधा सरळ पर्याय आहे. आता आपण बघणार आहोत मित्रांनो का नेमकी तुम्हाला याच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP केली आणि तुम्ही इकडे सुकन्या समृद्धी अकाउंटमध्ये पैसे टाकले तर तुम्हाला किती पैसे भेटतील. आता आपण मित्रांनो आपण जनरली 10 वर्षाचा विचार करू. याचं कारण आता म्हणजे काही लोक मुलीचं वय वर्ष 2 झाल्यानंतर ओपन करतील, काही लोक मुलीचं वय 8 वर्ष झाले ओपन करतील, काही जन्माच्या वेळेस ओपन करतील. आपण लमसम 10 वर्षाचा विचार करू आणि नंतर आपण त्याच्या राहिलेल्या लॉक इन पिरियडचा सुद्धा विचार करू. आता एकंदरीत बघा मित्रांनो बघा, आता एक आपण म्हणजे एक साधं उदाहरण घेऊ का एखाद्या मुलीचा जन्म जो आहे म्हणजे तो मुलीचा जन्म झाला आणि पहिल्याच वर्षामध्ये एखाद्या मुलीच्या बापाने तिच्या नावानं सुकन्या समृद्धी अकाउंट ओपन केलं तर तो किती वर्ष पैसे भरणार, तो 15 वर्ष पैसे भरणार. तर आपण 15 वर्षाचा हिशोब करू. आता बघा एकंदरीत तो दर महिन्याला 1000 रुपये भरणार जो काय ते मंथली. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे का म्हणजे आपलं जे साधारण आता सुकन्या समृद्धीचा व्याजदर आता तो 7.7% आहे. आपण 7.5% आपण त्याच्यात व्याजदर पकडला. तर मित्रांनो बघा आता हे जे आहेत सगळे एकंदरीत पैसे होतात किती त्याचा जर आपण कॅल्क्युलेशन केलं बघा. आता जर आपण मित्रांनो 15 वर्ष पैसे जर भरले तर आपले एकंदरीत पैसे जमा होतात 1,80,000 रुपये. आणि आपल्याला त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती 1,48,000 रुपये व्याज भेटतं. म्हणजे 3,29,000 रुपये आपल्याला त्याच्यामध्ये सरासरी भेटतात. आता हे मी सांगतो आपल्याला जर आपण 15 वर्ष जर पैसे भरले तरच. आता मित्रांनो जर आपण हेच जर आपण 15 वर्ष SIP केली किती
आता हे जर आपण 15 वर्ष जर SIP केली तर आपल्याला किती पैसे भेटतील? आता तुम्ही ते लक्षात ठेवा, 3,29,000 आपल्याला भेटले 15 वर्षानंतर, बरं का, म्हणजे 15 वर्ष, आणि अजून आपल्याला 6 वर्षाचा पुढे आपल्याला हिशोब करायचा आहे. तर आपण मित्रांनो राऊंड फिगर 3,30,000च आपण साधारणतः आपण त्याच्यामध्ये आपण सगळा हिशोब पकडा. आणि किंवा मग आपण असा विचार करू का आता हे एकंदरीत बघा 3,30,000 आणि नंतर पुढचे किती 6 वर्ष राहिले ते जर आपण कॅल्क्युलेट केलं तर बघा आता हे 3,30,000 जसं काय आता ते जे आहे मित्रांनो आपलं जे म्हणजे आपण ज्या ठिकाणी म्हणजे आता समजा सरकारच आहे, आता हे पैसे परत आपले 6 वर्ष सरकार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकणार, म्हणजे त्याचे एकूण पैसे आपल्याला भेटणार 5,09,000 रुपये. म्हणजे आपण पैसे भरतोय किती 1,80,000 रुपये. 21 वर्षानंतर आपल्याला पैसे भेटणार किती आहेत 5,09,000 रुपये आपल्याला भेटणार आहेत. आत्ता रेट आहे 7.5% म्हणून आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस व्याजदर कमी होत जाणार आहेत. आता हेच जर आपण मित्रांनो जर आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये जर आपण SIP टाकली, म्युच्युअल फंडमध्ये जर आपण SIP केली आणि तर आपल्याला पैसे किती भेटणार आहेत आपण त्याचा विचार करूया. आता तुम्ही बघा मित्रांनो, आता कुठले म्युच्युअल फंड बघा, आपण जर त्याच्या 5 वर्षाचा 10 वर्षाचा जर आपण मागचा इतिहास जर बघितला तर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये साधारणतः 15% रिटर्न मित्रांनो आरामशीर भेटतात. किती का जवळजवळ 15% रिटर्न आपल्याला त्याच्यात आरामशीर भेटतात. आता हे आपण मित्रांनो बघा, आता इथं आपण हे पैसे टाकणार आहेत किती 15 वर्षासाठी आपण मागचा केला होता हिशोब. आता बघा दर महिन्याला आपण 1,000 रुपये टाकतोय, आपल्याला त्याचा व्याजदर जो आहे तो आपल्याला म्युच्युअल फंड जो काय म्युच्युअल फंडमध्ये मित्रांनो आपण मागच्या वर्षी बघितलं असेल मागच्या वर्षी 100% रिटर्न भेटले. पण जर आपण लॉंग टर्मचा सरासरी जर आपण विचार केला ॲव्हरेजचा विचार केला तर 15% रिटर्न आपल्याला कमीत कमी भेटतात. आपण जर ते कॅल्क्युलेशन केलं तर बघा मित्रांनो आपण भरतोय पैसे किती, तर आपण पैसे भरतो 1,80,000 रुपये, आपल्याला पैसे भेटतात 6,25,000 रुपये आपल्याला पैसे त्याच्यामध्ये 15 वर्षामध्ये आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला भेटतात. जर आपण 15 वर्षाचा जर आपण सरासरी विचार केला तर आपल्याला हे पैसे भेटतात किती, हे आपल्याला पैसे भेटतात 6,25,000 रुपये. आपल्याला तिथं पैसे किती 5,09,000 रुपये आपल्याला भेटत होते 21 वर्षानंतर. आता आपले ह्या 6 वर्षाचा हिशोब बाकी आहे करायचा. आता हे आपल्याला 6,25,000 रुपये भेटलेत, आपण त्याचा विचार करू बघा 6,25,000 रुपये आपण ते ठेवलेत अजून पुढचे किती वर्षासाठी 6 वर्षासाठी आपल्याला त्याला पण 15% आपल्या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला आरामशीर भेटणार आहेत. आणि आपले ते पैसे होत आहेत मित्रांनो 6 वर्षामध्ये 6,25,000 रुपये 6 वर्षामध्ये म्युच्युअल फंडमध्ये 15% आपले होतात 14,45,000 रुपये. मी तुम्हाला लमसम सांगतोय 14.5 लाख रुपये होतात. आणि आपल्याला तिकडे किती भेटत होते आपल्याला सुकन्या समृद्धीमध्ये, जर आपण 15 वर्ष पैसे भरले आणि परत पुढचे आपल्याला 6 वर्ष लॉक इन पिरियड असतो तर आपल्याला तिकडे 5,09,000 रुपये भेटत होते, म्हणजे 5,10,000 पकडा, आणि इथं आपल्याला पैसे भेटतात 14.5 लाख रुपये. म्हणजे जवळजवळ हा फरक पडतो 9 लाखापेक्षा जास्त पैशाचा फरक पडतो. म्हणजे विचार करा मित्रांनो, आपल्याला त्याच्या इथे आपल्याला त्याच्या जवळजवळ 3 पट पैसे सुकन्या समृद्धी अकाउंटमध्ये भेटतात. मग तेव्हा तुम्ही विचार करा आपल्याला सुकन्या समृद्धीमध्ये पैसे गुंतवायचे आहेत का आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये SIP म्हणून पैसे गुंतवायचे आहेत. नाही तर मित्रांनो साधा सरळ विचार करा. आता म्हणजे तुम्ही विचार करण्यापेक्षा का जर समजा तुमची कॅपॅसिटी आहे तुम्ही 2,000 रुपये समजा टाका, एखाद्याला वाटतंय जो नाही मला सुकन्या समृद्धीचंच अकाउंट ओपन करायचे, मग त्याने काय करा 1,000 रुपये काय करा सुकन्या समृद्धीत टाका, 1,000 रुपये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या एखाद्या फंडमध्ये तुम्ही SIP करा. आणि त्यावेळेस मग तुम्हाला कळेल काय कळेल दोन्ही मधला फरक का आपल्याला कुठं जास्त पैसे भेटलेत. आणि पण सुकन्या समृद्धी अकाउंट त्यावेळेस तुम्हाला बंद करता येणार नाही, ते तुम्हाला चालूच ठेवावं लागेल. आणि इथे मित्रांनो आपल्याला पैसे कधी पण विड्रॉल करता येतात. आता मित्रांनो बघा आता मी तुम्हाला हा दोघांचा डिफरन्स सांगितला. आता मित्रांनो याचे काही फायदे आणि काही तोटे. आता सुकन्या समृद्धीचा पहिला फायदा आहे
म्हणजे का याच्यावर साधा पहिला सरळ फायदा असा आहे, सरकारी योजना आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण जे काय म्हणतो ना, निर्धास्त झोप येते आपल्याला गॅरंटी असते, त्याचा पहिला फायदा झाला. नंतर आपली फिक्स इन्कम आहे आणि इतर म्हणजे आपले पैसे वाढणारच आहेत, आपले पैसे कमी होणार नाही. आणि मित्रांनो का आता ही जी योजना आहे ती योजना सरकारी योजना आहे आणि ती कुठल्याही संदर्भामध्ये शेअर मार्केटच्या संदर्भात नाही. तर मित्रांनो हेच फक्त त्याचे प्लस पॉईंट आहेत. आता इकडं जर आपण मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये जर आपण SIP जर चालू केली तर मग आता त्याचा फायदा काय आहे? मग त्याचा फायदा असा आहे मित्रांनो, बघा आता कुठलाही म्युच्युअल फंड हा बुडत नाही आणि मित्रांनो तिथे पण पैसे सिक्युअर असतात. तर दुसरा फायदा असा आहे का याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो आपल्याला मार्केटच्या ज्या प्रमाणात मार्केट वाढतं त्या प्रमाणामध्ये रिटर्न भेटतात. आणि आता जर तुम्ही विचार केला तर सुकन्या समृद्धी अकाउंटला जे व्याज आहे त्या व्याजदरापेक्षा जवळजवळ डबल व्याजदराने आपल्याला पैसे भेटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे का 12 महिन्यानंतर आपल्याला खूपच जर गरज पडली तर आपण पैसे विड्रॉल करू शकता. आणि तसं मी तुम्हाला 12 महिने का सांगतो, कारण 12 महिन्याच्या आत जर आपण मित्रांनो पैसे काढले तर 1% आपले पैसे वजा होतात SIP मध्ये. पण का जर 12 महिन्याच्या नंतर काढले, कधी काढले तर पैसा 1 रुपया सुद्धा वजा होत नाही. तर हा याचा सगळ्यात मोठा फायदा. आता तोटे बघू आपण. सुकन्या समृद्धीचा सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे व्याजदर खूपच कमी आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे गरज पडली, आपल्याला लईच गरज आहे तरी सुद्धा पैसे काढता येत नाही. आणि तिसरा तोटा आहे हा का 21 वर्ष वयापर्यंतचा लॉक इन पिरियड खूप मोठा आहे. आता हे झाले त्याचे तोटे. आता इकडे म्युच्युअल फंडचे तोटे काय मित्रांनो, बघा हे म्युच्युअल फंड हे जे प्रोडक्ट आहे ते शेअर बाजाराशी संदर्भात आहे. आणि पण लॉंग टर्मचा जर विचार केला तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न भेटतात. पण आत्ता तुम्हाला कधी कधी एखाद्या वर्षी निगेटिव्ह सुद्धा रिटर्न दिसू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही. तर फक्त म्युच्युअल फंडमध्ये हा एवढा एकच तोटा आहे, बाकी मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये दुसरा कोणताही तोटा नाही. तेव्हा मित्रांनो बघा मी आपल्याला सगळ्यांना सांगितलंय का बाबा जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जर SIP केली तर आणि तेच पैसे जर तिकडे का इथं जर तुम्ही सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवले तर तुम्हाला किती पैसे भेटणार. आता याच्यावरून तुम्ही कन्क्लुजन काढा आणि आता तुम्ही याच्यावरून विचार करा का आपल्याला सुकन्या समृद्धीचं अकाउंट ओपन करायचं आहे का म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला SIP करायची आहे. हा मित्रांनो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता मित्रांनो एकंदरीत बघा हे मी जे आहे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते म्हणजे त्याचे विचार करून अभ्यास करून कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडाफार इकडं तिकडं फरक होऊ शकतो. आणि पण मित्रांनो एकंदरीत ही जी माहिती आहे ती माहिती मी आपल्याला द्यायचा प्रयत्न केला. आपल्याला जरी माहिती चांगली वाटली असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो सर्वांनाच जय महाराष्ट्र.